तुमचेच मागच्या नगर परिषदेमध्ये असलेल्या सहकाऱ्यांच्या विरोधातच तुम्ही निवडणूक लढवताय, त्या बाबतीत काय सांगता? आता याची पार्श्वभूमी सांगायची म्हणलं तर मागच्या वेळेला आमचं नेतृत्व संग्रामदादा थोपटे यांनी मला सांगितलं की तुम्ही थांबा. आत्ता कळालं की ते त्यावेळेला असे म्हणले मी तुमच्यासाठी थांबीन, पण हे कळालं नव्हतं की मला ते पुढच्या पक्षात जाऊन थांबतील. नमस्कार, मी दीपक मांद्रे. निनाद महाराष्ट्र न्यूजच्या विकासावर बोलू काय या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर 30 वर्ष समाजकारणात राजकारणात सक्रिय सहभागी असणारे तसेच भोर नगर परिषदेचे 4 वेळा ज्यांनी नगरसेवक पद भूषवले, त्यामध्ये 2 वेळा उपनगराध्यक्षपद ही ज्यांनी भूषवले असे माजी आमदार संग्राम थोपटेंचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे तसेच चालू असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ जगताप आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांचे स्वागत करूयात. नमस्ते भाऊ. नमस्कार. काय सांगताल आमच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय? नमस्कार, मी संजय दत्तात्रय जगताप. मी भोर नगर परिषदेचा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार आहे. भाऊ, तुम्ही समाजकारणाबरोबर 30 वर्ष राजकारणात सुद्धा सक्रिय आहात. तर राजकारणात कसे आलात तुम्ही? समाजकारण करत असताना माझ्या लोकांच्या आजूबाजूला ज्या मला समस्या दिसत होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी आमची ताकद पुरत नव्हती. मग त्या टायमाला माझे काही मित्र म्हणाले की काय तुम्ही आपल्याला समाजकारणातून जर पुढं जायचं असेल तर आपल्याला राजकारणाची ताकद ही घेतली पाहिजे, ती मिळाली पाहिजे आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला नगरसेवक झालं पाहिजे. ह्या प्रेरणेतून मी पुढं काम करत गेलो अजून आणि पुढं मी त्यातून नगरसेवक झालो. 1998ला मी नगरसेवक झालो. 1998 साली पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक झाले. बरोबर. त्यावेळेस किती प्रभाग होते भोर शहरामध्ये? त्यावेळेला प्रभाग नव्हते, वार्ड होते. प्रत्येकाचं एक वेगवेगळं गल्ली वाईज असे वार्ड असायचे आमच्याकडे. तसा माझा नागोबाळीचा वार्ड होता आणि त्या वार्डमध्ये मी निवडून आलो होतो पहिल्यांदा अपक्ष. त्यावेळेस अपक्ष होता? त्यावेळेला अपक्ष होतो. त्यावेळेला अशी पक्ष वगैरे अशी इलेक्शन नव्हती. त्यावेळेला अपक्ष राहायचे, जो निवडून येईल तो आपापल्या ह्याच्यात नेत्यांच्याकडे जायचा. तेव्हाचं राजकारण आताचं राजकारण फरक वाटतो का? काय त्यावेळेचं राजकारण आताच्या राजकारणात भरपूर फरक वाटतो. परत राजकारणी जसं पुढं वाढत जाते तसं पुढच्या बाकीच्या कला सुद्धा त्याच्यामध्ये वाढत जातात. ते आता समजून जायचं आपण. आता तुम्हाला भोर शहरामध्ये माजी आमदार संग्राम थोपटेंचे निष्ठावंत म्हणून ओळखलं जातं. तर एवढे टर्म तुम्ही नगरसेवक पद भूषवलेलं आहे. तर एवढ्या वेळेस तुम्ही संग्राम थोपटेंबरोबरच काय एक निष्ठा, असं का वाटलं की त्यांच्यासोबतच राहिलं पाहिजे? त्यांच्यासोबत राहण्याचं म्हणजे ते निष्ठा ठेवण्यासारखंच नेतृत्व आहे. मी पहिल्यांदा थोपटे साहेबांबरोबर होतो. संग्रामदादा थोपटे हे थोपटे साहेबांचे चिरंजीव. पुढं ते आले. ते आल्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करू लागलो. पण त्यांच्याबरोबर काम करताना एक मजा वेगळीच आहे. त्यांच्याबरोबर जी काम करण्याची मजा आहे ना ती खरोखर वेगळी. लोकांनी त्यांच्याबरोबर काम करून बघावं. जे नावं ठेवतात, जे निंदा करतात, जे काही म्हणजे टिंगलटावाळी करतात, अशा लोकांनी ना एकदा त्यांच्याबरोबर काम करून बघावं की बाबा कसं आहे, काय आहे, नेतृत्व कसं आहे. नेतृत्व खंद आहे ते. आणि त्या नेतृत्वाला कुठेही असा तडा जाण्यासारखं काय नाही आहे. कार्यकर्त्याला समजून घेतात, कार्यकर्त्याची समस्या काय हे समजून घेतात आणि हे सगळं समजून घेऊन ते कार्यकर्त्याची समस्या सोडतात. म्हणून आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. तुम्ही आता बोललात संग्राम थोपटेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची खूप मजाच एक वेगळी आहे. तर आता तुमचेच एक सहकारी जे माजी उपनगराध्यक्ष होते, त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, ते सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाचं काम करत होते. मग अचानक त्यांनी दुसऱ्या पक्षात का प्रवेश केला? त्यांनी नेतृत्व का अमान्य केलं? आता हे कसं आहे हे मला ते सांगता येणार नाही की त्यांनी असं का केलं, परंतु त्याचं उत्तर त्याला जनताच देईल. भोर नगर परिषदेचे तुम्ही 4 टर्म नगरसेवक पद सुद्धा भूषवले, त्यामध्ये 2 वेळा उपनगराध्यक्ष पद सुद्धा भूषवलेलं आहे. मागे 2018 साली तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होता, तसा तुम्ही अर्ज देखील दाखल केला होता. मग अचानक तुम्ही त्यावेळेस का थांबलात? त्यावेळेला मी इच्छुक नव्हतो. त्यावेळेला आरक्षण पडलं होतं महिला ओपन. त्यावेळेला मी माझ्या मिसेससाठी इच्छुक होतो. आमचं नेतृत्व संग्रामदादा थोपटे यांनी मला भेटले आणि त्यांनी मला त्यावेळेला काय म्हणजे तू थांबा, थांबलो म्हणजे असे काही शब्द दिले मला
आणि त्यावेळेला ज्यांना नेतृत्व दिलं होतं, ज्यांना तिकीट दिलं होतं, त्यांनी सुद्धा काही मला शब्द दिले होते. भाऊ, अजून एक प्रश्न. गेल्या नगर परिषदेमध्ये तुमचे सहकारी असणारे रामचंद्र नाना आवरे हेच तुमच्या आत्ता विरोधात आहेत आणि तुम्ही दोघे सहकारी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवताय, याबद्दल काय सांगता? खरं म्हणलं तर याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची म्हटलं तर मागील पंचवार्षिकला ह्यांनी संग्रामदादांनी मला यांच्यासाठी थांबवलं. संग्रामदादांनी मला यांच्यासाठी थांबवलं. मी थांबलो. मी एक निष्ठेने काम केलं, यांचंच काम केलं आणि मी 5 वर्ष आजही पक्षामध्ये दादांच्या बरोबर आहे. ह्यांनी सुद्धा मला त्यावेळेला शब्द दिला की तुम्ही यावेळेला माझ्यासाठी थांबा, पुढच्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी थांबू. परंतु ते शब्द न पाळता नेत्याचा विश्वासघात करून, माझा विश्वासघात करून हे डायरेक्ट दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि हे पुढे जाऊन उभे राहिले समोरच्या पक्षातून. तर आता जनतेने हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की मी यांच्या विरोधात उभा राहिलेला नाहीये, हे आमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि याचं उत्तर जनता यांना देईल. भोर शहराच्या विकासासाठी काय करावं असं तुम्हाला वाटते? भोर शहराचा विकास तर दादांनी सत्ता नसताना सुद्धा भरपूर केला. दादा सत्तेत नव्हते त्यावेळेला, तरी सुद्धा दादांनी भोर शहरासाठी भरपूर निधी आणला, भरपूर विकास केला. आणि आता तर काय, केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत आणि भोरमध्ये आमच्या दादासाहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाटेल तेवढा विकास करू शकतो. आता भोरचा आम्ही कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही काँग्रेस पक्षात होता, म्हणजे संग्राम थोपटेंच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस पक्षात होता. तर मागच्या वेळेस तुम्ही 17-0 असा व्हाईट वॉश दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. तर आता यावेळेस काय गणित असतील? मागच्या वेळेला आपण सर्वांनी पाहिलं, संग्रामदादाच्या नेतृत्वाखाली 17-0 झालं होतं. यावेळी सुद्धा ही निवडणूक संग्रामदादाच्या नेतृत्वाखालीच चालू आहे. त्याच्यामुळे या इलेक्शनला सुद्धा 21-0 होणार. भाऊ, शेवटचा प्रश्न. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवताय, तर भोर शहरातील जनतेने तुम्हालाच निवडून का द्यावं असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न तुम्ही छान विचारलात, कारण मला नगरपालिकेच्या कामाचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माझी कामाची पद्धत लोकांना माहिती आहे. मी कशा पद्धतीने काम केलं आणि किती निस्वार्थीपणे काम केलं हे सुद्धा लोकांना माहिती आहे. म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं. कारण संग्रामदादांच्या नेतृत्वाखाली इथून मागं भोरमधले बरेच प्रश्न आम्ही सोडवलेत आणि यशस्वीरित्या सोडवलेत. आणि इथून पुढे सुद्धा जे काही राहिलेले प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली सोडू. याचे कारण लोकांचे काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षामध्ये, सत्ताधारी मोठ्या पक्षामध्ये आम्ही आहोत. म्हणून भोरच्या जनतेने मला एकदा संधी द्यावी. भाऊ, धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. तुम्हाला पुढील निवडणुकीसाठी आमच्या निनाद महाराष्ट्र न्यूजकडून शुभेच्छा. धन्यवाद सर. विकासावर बोलू काय ही मालिका आपण अशी सुरू ठेवणार आहोत. ही मालिका पुढे पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या YouTube चॅनेलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.